गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आधीच्या लेक्चरमध्ये आपण शिकलो पिरियोडिक ट्रेंड्स ऑफ द एलिमेंट्स इन व्हॅलेन्सी. राईट. पिरियोडिक ट्रेंड्स मीन्स व्हॉट? इट इज द रेग्युलरिटी in the variation of the properties of the elements along groups and periods in modern periodic table, that is called as periodic trends. Okay, काल आपण शिकलो valency of the elements along the same group from top to bottom remains same. Why? Because they contain same number of valence electrons. That means outer electrons are same along the group. Okay, along the period from left to right, valency first increases from 1 to 4 and then decreases from 4 to 0. Clear? आज आपण शिकणार periodic trends in atomic size. सगळ्यात आधी atomic size म्हणजे काय ते आपण जाणून घेऊ. ओके, आता मी इथे काही डायग्राम काढतो. ॲटमच्या सेंटरला असतो न्यूक्लियस. ओके, न्यूक्लियस मध्ये असतात प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स आणि सभोवताली ऑर्बिट्स मध्ये कोण फिरत असतात? इलेक्ट्रॉन्स. ओके, हा झाला पहिला ऑर्बिट. त्याच्यानंतर सेकंड ऑर्बिट. या ऑर्बिट मध्ये कोण असतात? इलेक्ट्रॉन. फर्स्ट ऑर्बिटची कॅपॅसिटी 2 इलेक्ट्रॉनची, ते आपण कंप्लीट केलं. आता नेक्स्ट ऑर्बिट मध्ये, सेकंड ऑर्बिट मध्ये जास्तीत जास्त 8 इलेक्ट्रॉन्स असू शकतात. ओके, आता फॉर एक्झाम्पल हे एक स्ट्रक्चर काढलाय. इथे बघा इलेक्ट्रॉन्स किती आहेत? 1, 2 आणि 3. म्हणजे हे कशाचं स्ट्रक्चर काढलंय मी? लिथियम. राईट. ॲटॉमिक नंबर 3. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन त्याचं काय लिहिणार तुम्ही? 2,1. आता त्याचा भाऊ नंतर कोण प्रेझेंट असतो? बेरिलियम. सेंटरला न्यूक्लियस काढलाय. पहिलं ऑर्बिट 2 इलेक्ट्रॉन. ओके, सेकंड ऑर्बिट मध्ये बेरिलियमचा ॲटॉमिक नंबर 4. मग इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय लिहिणार तुम्ही? 2,2. म्हणजे पहिल्या ऑर्बिट मध्ये 2 इलेक्ट्रॉन, सेकंड ऑर्बिट मध्ये सुद्धा 2 इलेक्ट्रॉन. ओके, हे स्ट्रक्चर्स वरनं. आता सेंटर ॲटॉमिक साईज म्हणजे काय? इट इज द डिस्टन्स बिटवीन न्यूक्लियस अँड आउटर मोस्ट शेल ऑफ द ॲटम इज कॉल्ड ॲज ॲटॉमिक साईज. ओके, हे बघा डिस्टन्स बिटवीन center of nucleus, and outermost shell of atom of an element is called as atomic radius or atomic size. राईट. आता ते एकदम स्मॉल असतं. ॲटम इज टू स्मॉल टू सी विथ नेकेड आईज. मग त्याचं युनिट आहे पिकोमीटर. इट इज मेजर्ड in picometer. ओके, इंडिकेटेड ॲज PM. PM म्हणजे काय? पिकोमीटर. ओके, आता मीटर आपल्या ओळखीचं युनिट कोण आहे? मीटर. मीटर आणि पिकोमीटर मध्ये काय रिलेशन आहे? 1 PM इक्वल टू 10⁻⁻12 मीटर. ओके, समजला? ॲटॉमिक साईज म्हणजे काय? इट इज द डिस्टन्स बिटवीन center of nucleus and outermost shell of atom of an element is called as atomic
radius or it is also called as atomic size. आता आपण त्याच्यामध्ये पिरियोडिक ट्रेंड शिकू. हे झालं बघा, मी ते दोन एलिमेंटचे ॲटमचे स्ट्रक्चर काढले आहेत. लिथियम आणि बेरिलियम हे कोणत्या पिरियडमध्ये प्रेझेंट आहेत? दे आर प्रेझेंट इन सेकंड पिरियड. ओके. आता अलॉंग द पिरियड ते काय होत गेला याच्याबद्दल आपण डिस्कशन करू. अलॉंग द पिरियड कसं फिरणार? फ्रॉम लेफ्ट टू राईट. ओके. पहिला एलिमेंट कोण आहे? लिथियम. त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2,1. मग इथे जे डिस्टन्स बिटवीन न्यूक्लियस अँड आउटर मोस्ट शेल, इथे एकच इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे. बरोबर. न्यूक्लियसवर पॉझिटिव्ह चार्ज आणि इलेक्ट्रॉन्सवर निगेटिव्ह चार्ज असतो. या फोर्स ऑफ अट्रॅक्शनला बोलतात न्यूक्लिअर चार्ज. ओके. न्यूक्लिअर चार्ज. आता लेफ्ट टू राईट जसं आपण जातो, ॲज वी मूव्ह फ्रॉम लेफ्ट टू राईट, atomic number increases by 1. Okay. And electrons added to same shell. And electrons added to same shell. Same shell म्हणजे सेम ऑर्बिट. हे बघा, हा पहिला ऑर्बिट, त्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन. इथे सुद्धा पहिल्या ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन. सेकंड ऑर्बिटमध्ये लिथियममध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे, पण बेरिलियममध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत. ओके. इथे ॲटॉमिक नंबर 3, इथे ॲटॉमिक नंबर 4. दॅट मीन्स फ्रॉम लेफ्ट टू राईट ॲटॉमिक नंबर इन्क्रीजेस बाय 1 and electrons added to same shell. Okay. It increases the nuclear charge. It increases the nuclear charge. So outer electron pulled towards nucleus. म्हणजे हा शेवटचा जो इलेक्ट्रॉन आहे हे न्यूक्लियस कडे जवळ खेचले जातात. सो आउटर इलेक्ट्रॉन पुल्ड टुवर्ड्स न्यूक्लियस. मग आता हे न्यूक्लियसच्या जवळ खेचले जाणार, म्हणजे हे डिस्टन्स काय होणार? वाढणार की कमी होणार? न्यूक्लियसच्या जवळ, म्हणजे हे डिस्टन्स काय होणार? कमी होणार. सो ॲटॉमिक साइज डिक्रीजेस from left to right along period. Okay. म्हणजे as we move along the period from left to right, atomic size goes on decreasing, and the reason is atomic number increases by 1 but electrons are added to same shell. त्याच्यामुळे काय वाढलाय? इट इन्क्रीजेस द न्यूक्लिअर चार्ज. सो आउटर इलेक्ट्रॉन गेट्स पुल्ड मोर क्लोजर टुवर्ड्स न्यूक्लियस, आणि तो न्यूक्लियसच्या जेवढा जवळ तेवढंच न्यूक्लियस आणि इलेक्ट्रॉन मधला डिस्टन्स कमी असणार. सो ॲटॉमिक साइज डिक्रीजेस फ्रॉम लेफ्ट टू राईट अलॉंग द पिरियड. ओके. आता अलॉंग द ग्रुप कसं फिरणार आपण? फ्रॉम टॉप टू बॉटम. आता हा ग्रुप 1 चा मेंबर आहे. लिथियम इज द मेंबर ऑफ ग्रुप 1. ओके. लिथियम नंतरचा मेंबर कोण आहे ग्रुप 1 मध्ये? बोला. सोडियम. ओके. सेंटरला काढला न्यूक्लियस, त्याच्यामध्ये आहेत प्रोटॉन्स न्यूट्रॉन्स. त्याच्यानंतर फर्स्ट शेल मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स. ओके. सेकंड शेल मध्ये 8 इलेक्ट्रॉन्स. 1 2 3 4
5 6 7 8. ओके, आता याचा ॲटॉमिक नंबर 11 आहे. मग इथे काय थर्ड शेल सुद्धा तुम्हाला काढायचं आहे. हे झालं थर्ड शेल. ओके, थर्ड शेल मध्ये एक इलेक्ट्रॉन. आता या दोन डायग्राम बघा. हे आहे लिथियम, त्याच्यामध्ये दोनच ऑर्बिट आहेत 1 आणि 2. आणि हे आहे सोडियम 1 2 3. म्हणजे अलॉंग द ग्रुप ॲटॉमिक नंबर इन्क्रीजेस, त्यामुळे न्यूक्लिअर चार्ज वाढणार. ॲटॉमिक नंबर जेवढा जास्त तेवढी प्रोटॉनची संख्या जास्त, तेवढीच इलेक्ट्रॉनची संख्या जास्त. ओके, म्हणजे अलॉंग द ग्रुप सुद्धा ॲज ॲटॉमिक नंबर इन्क्रीजेस न्यूक्लिअर चार्ज काय होतोय, गोज ऑन इन्क्रीजिंग. बट न्यू इलेक्ट्रॉन आर ॲडेड टू न्यू शेल. इथे बघा दोनच शेल आहेत, दोनच ऑर्बिट आहेत, आणि इथे 3 ऑर्बिट आहेत. ओके, सो अलॉंग द ग्रुप atomic number increases. It increases the nuclear charge. It increases the nuclear charge. ओके, काही प्रॉब्लेम नाही. ॲटॉमिक नंबर इन्क्रीजेस, त्याच्यामुळे न्यूक्लिअर चार्ज काय झालाय, इन्क्रीज झालाय. बट इलेक्ट्रॉन्स ॲडेड टू न्यू शेल. ओके, पण ते जे नवीन इलेक्ट्रॉन ऍड झाले आहेत ते कशात ऍड होतात, it gets added into new shell, right? It increases the distance between center of nucleus and outermost shell. ओके, आता डिस्टन्स बिटवीन सेंटर ऑफ न्यूक्लियस अँड आउटरमोस्ट शेल काय झालाय, इन्क्रीज झालाय. आणि यालाच काय बोलतो आपण, सो ॲटॉमिक साइज increases down the group. ओके, म्हणजे आजच्या डिस्कशनवर ना तुमच्या काय लक्षात आलं, along the group as we move from top to bottom atomic number increases but electrons are added to new shell. त्यामुळे जरी न्यूक्लिअर चार्ज गोज ऑन इन्क्रीजिंग पण इलेक्ट्रॉन नवीन शेल मध्ये ऍड झालाय. दॅट्स वाय द डिस्टन्स बिटवीन सेंटर ऑफ न्यूक्लियस अँड आउटरमोस्ट शेल गोज ऑन इन्क्रीजिंग. सो ॲटॉमिक साइज इन्क्रीजेस डाऊन द ग्रुप. ओके, आता आजच्या लेक्चरची 1 सेंटेन्स मध्ये समरी. अलॉंग द पिरियड ॲज वी मूव्ह फ्रॉम लेफ्ट टू राईट, हे बघा, along the period as we move from left to right atomic size goes on decreasing. Okay, because atomic number increases by 1, electrons are added to same shell, and along the group, down the group or top to bottom atomic size goes on increasing. ओके, इथे सुद्धा ॲटॉमिक नंबर वाढलाय बट इलेक्ट्रॉन्स आर ॲडेड टू न्यू शेल. दॅट्स ऑल अबाउट द पिरियोडिक ट्रेंड्स इन ॲटॉमिक साइज ऑफ द एलिमेंट्स इन मॉडर्न पिरियोडिक टेबल. वन्स अगेन, along the period atomic size goes on decreasing and down the group atomic size goes on increasing. Okay.